हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ समेत. नाथ समेत. नाथ समेत. तर हरी परशुराम भुसारी मुक्काम पोस्ट पाथरी यांचा परिचय आपण करून घेतला. बरोबर. त्यांच्या भक्तांचा परिचय करून घेतला. मुख्य म्हणजे साईबाबांचे अनंत भक्त ठिकठिकाणी पसरलेले आहेत. साई चरित्रामध्ये हेमाडपंथांनी अत्यंत प्रासादिक वाणीने खरं तर अपौरुषेच ग्रंथ, अतिशय सुंदर शब्दात साईंची कथा आणि साईंच्या भक्तांची कथा मांडलेली. पण साईंच्या भक्ती समुद्रामध्ये जे अनंत मोती आहेत, तर आणखीन एक सुंदर एक मोती की ज्याचं वर्णनच करणं खूप कठीण पडतं. ह्याने कधीही साईंना बघितलेलं नव्हतं. साई शरीरात असता त्यांचा जन्मच मुळी झाला 1918ला. ज्या दिवशी बाबांनी देह सोडला त्याच्या दुसऱ्या दिवशी या मुलाचा जन्म झाला. घरात साई भक्ती. बाबांनी देह सोडला त्या दुसऱ्या जन्म झाला, त्यामुळे घरात आनंदाचं काही वातावरण नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी बातमी मुंबईला येऊन पोचली होती की साईबाबा गेले, बाबांनी देह सोडला. दसऱ्याचा दुसरा दिवस. त्याचे काका आजोबा वगैरे शिर्डीला निघून आले पटकन. वडिलांना आईला जाणे थांबावं लागलं. आणि तसं बघायचं झालं तर घरातमध्ये आधी 6 मुलगे होते वडिलांना आणि 1 मुलगी होती. हा 7वा मुलगा आला. आणि सुद्धा असा अपशकुन निघाला की आला, म्हणजे अपशकुन त्यांच्या आई वडिलांच्यामध्ये आला आणि आमचे बाबा गेले. आता एका मुलाच्या येण्याने बाबाच्या एवढं काय संबंध नाही. पण माणसाचं मन किती विचित्र असतं, विचार करतं. खरंच चुकीचा विचार करत त्यांनी. पण त्यामुळे वडिलांनी त्याचं तोंड बघायचंच नाकारलं. तोंडच बघायचं नाही. हा मुलगा घरात वाढत होता. आई बिचारी प्रेमाने वाढत होती. पण आईच्या मनात म्हणून विचारायचा असा कसा काय मुलगा हा झाला आणि बातमी कशी आली. मग एक मुलगा 6 महिन्यासाठी कोणी बारशाचं नाव पण काढेना. कोणी बारशाचं नाव काढेना. आणि कोणी त्याला कुठे नावाने हाक मारतही नव्हतं. निकनेम असतं ना आपलं, बाळू अमुक तमुक काहीतरी, असं कुठलं नाव पण त्याला कोणी दिलं नव्हतं. ए पोरा असं नाव आणि कोणी हाक मारायचं असेल. 6 महिन्यात आईने विचार केला हे काय बरोबर नाही. काही झालं ते माझंच रक्त आहे, मग आपलंच बाळ आहे. ते नवऱ्या 10 वेळा सांगून मिळलं. नवरा दीर सासरे ऐकण्याचे मनस्थितीच नव्हते. एक दिवस त्याला खूप ताप भरला त्या 6 महिन्याच्या बाळाला. आणि आई रात्री नवऱ्याला विनवायला लागली, म्हणजे बापाला मुलाच्या, अहो असं काय करतं, तुमचं रक्त आहे ते, माझं रक्त नाही, राक्षसाचं रक्त आहे, कुठल्या तरी फेकून दे गटारात. अहो ताप भरला आहे, काही झालं तर बरं होईल. तेही प्रेमापोटीच बोलत आहेत देवावरच्या. पण ॲट द सेम टाईम मुलाला प्रेम करायला विसरतात. आलक्षामध्ये हा त्यांचा धोरण बरोबर नव्हतं. या मुलामुळे बाबा गेले नाहीत. बाबा गेल्यानंतर बाळाचा जन्म झाला, मान्य. दुर्दैवाची गोष्ट, तुम्हाला ही गोष्ट कळली. पण बाळाचा जन्म दुर्दैवी नाही. पण एवढं करण्याएवढं त्यांचं मन मोठं नव्हतं, त्यांना कळत नव्हतं. आणि बाळालाच अशुभ मानलं, दुर्दैवी मानलं आणि औषध पाणी करायला पण नकार दिला. शेवटी आईने मनोभावे साईबाबांना हाक मारली, बाबा बघा हे तुम्हीच करून ठेवलेत. तुम्ही एक दिवस थांबला असतं तर काय बिघडलं असतं का? साधं बोलायची आलं का म्हणे, अशिक्षित बाई आहे पूर्णपणे. बाबा तुमचं जे तुम्हीच करून एक दिवस थांबलं असं काय बिघडलं असतं का? तिने तिच्याजवळ थोडीशी उदी होती, ती उदी चुलीतल्या राखेमध्ये मिक्स केली आणि त्या बाळाच्या अंगाला लावली. 10-15 मिनटात ताप हळूहळू कमी होत होतो. वेळेला सुरुवातीला दाबा एखादा ताप पूर्ण उतरला. हिला बरं वाटलं. हिला साईराम 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 ह्याशिवाय काहीही येत नव्हतं. लिहिता वाचताही येत नव्हतं. साईचरित्र वाचण्याचा प्रश्नच नव्हता आणि साईचरित्र तोपर्यंत आलेलंही नव्हतं. साईराम साईराम म्हणत ती रात्रभर जागत राहिली. बाळ बरं झालं. त्या उठल्या काकाने विचारलं, काय गं काही नेऊन गाडायचं त्याला?
कधी नेऊन गाडायचं त्याला, त्यांना वाटलं गेलेलं असणार पोर. किंवा नाही हो चांगलं आहे, आता ताप नाही अजिबात, बरं झालं आहे. अरे रामा, या एका पिढ्या अजून आमच्या मागे. आईला वाईट वाटलं. आईने त्या रात्री दिवसभर बाबांशी त्यांचंच नाव घे, साईराम साईराम म्हणून त्यांची भांडण केलं की तुम्ही एक दिवस का घाई केलीत, एवढं तुम्हाला कळतंच काय जगातलं, ह्या पोराचं केवढं वाईट करून ठेवलं तुम्ही, हे बरोबर नाही केलं बाबा, तुम्ही सगळ्यांचं चांगलं करता, माझं पण सगळं चांगलं केलं, ह्या पोराचं काय वाईट केलं तुम्हीच ते सरळ करून द्या, मला तुम्ही सांगा, तुम्ही एक दिवस काल घाई केलीत, काय एवढं अडलं होतं तुमचं, काय घाई होती तुम्हाला, तुमच्यासाठी काळ थांबवू शकतो. हां, मग तुम्ही बाळाला का थांबवलं नाही, आणि मग या बाळाला का थांबवलं, बाळ एक दिवस आधी आलं असतं तर तरी चाललं असतं, तुम्हाला जायचं होतं त्याच दिवशी. तर आई आहे, लेपेरा आपल्या बाळाबद्दलच्या प्रेमापोटी बोलते, भांडते, देवाशी बोलते, त्याशी भांडणारच ना, प्रश्नच आहे, पण प्रेमाने भांडते, त्याचा विश्वास आहे बाबा देव आहे याच्यावर पूर्ण विश्वास तिचा, म्हणून ती हक्काने भांडे सांगते. आणि रात्रभर झोपली नव्हती, त्यावेळी दुपारी बाळ पूर्ण बरं आहे म्हटल्यानंतर बाळाच्या झोळीला धोका देता तिचे डोकं भिंतीला टेकलं आणि ती झोपी गेली. तिला स्वप्न पडलं, स्वप्नात बाबा आले आणि बाबाने सांगितलं, अगं गाढवे, तो आल्या जर मी गेलो असतो दुसऱ्या दिवशी, त्या लोकांनी म्हणलं असतं की त्याच्या पायगुणामुळे मी गेलो म्हणून, मग आणखीन वाईट झालं असतं, फेकूनच दिलं तुझ्या पोराला. शहाणी आली कुठली, काय म्हणाले, शहाणी आली कुठली. बाबा निघून गेले स्वप्नातून. बाई जागी झाली, अरे हो बाबा कधी खरं म्हणाले, असं झालं असतं तरी राडेच झाले असते, वांदेच झाले असते. नाही बाबा, जे काय असेल असेल मला क्षमा करा, पण माझं भांडण चालू राहील, या बाळाचं तुम्ही बघा, पण बारसंही करायला मागत नाही, नावही ठेवायला मागत नाही, आला कसं होणार. तर तिलाच असं वाटतं की या बाबांचा प्रसाद आहे, म्हणजे याचं नाव प्रसाद ठेवत आहे, बाबांचा प्रसाद आहे. बस बाबांनी मला दर्शन दिलं ना स्वप्नामध्ये, मी हा माझा बाबांचा प्रसाद आहे. बघा, एकाच कंडिशनमध्ये, एकाच परिस्थितीमध्ये एक पॉझिटिव्ह व्यक्ती कसा विचार करते आणि निगेटिव्ह व्यक्ती कसा विचार करतात. आई काय विचार करते प्रेमापोटी, ह्याच्यामुळे मला बाबांचं दर्शन झालं, ह्याच्यामुळे माझा अखंड दिवस साईराम साईराम जप झाला, त्याच्यामुळे मला बाबांनी दर्शन दिलं, त्यामुळे हा बाबांचा प्रसाद आहे, त्याचं नाव प्रसाद ठेव. साई प्रसाद ठेवायची इच्छा होती मनामध्ये, पण घरात चाललं नसतं. ह्याने बाबांना मारलं, हा कसला साई प्रसाद असं म्हणाले असते, म्हणजे गुपचूप प्रसाद नाव ठेवलं, मनात नाव साई प्रसाद हेच होतं, प्रसाद नाव ठेवा. बाळ वाढायला लागलं, बाळ 5 वर्षाला म्हटलं शाळेत घालायला पाहिजे, ह्याला शाळेबिळा काय नाही, ह्याला शेतावर काम करू दे. 5 वर्ष पोराला काय क्षेत्राला पाठवणार, ते गुराख्याबरोबर पाठवायला सुरुवात केली. घरच्या गाई म्हशी आणि बकऱ्या घेऊन जायचा गुराखी, याच्याबरोबर सकाळी 7ला पाठवून द्यायचं, भाकरी शिजोरी आई बिचारी द्यायची गुराख्याबरोबर, आणि काही थोडंसं खायला पण द्यायची, पण शाळेत पाठवायला कोणी तयार नाही. असं करता करता मुलगा 14 वर्षाचा झाला. माझ्या मुलाला आईने गुपचूप लिहाय वाचायला शिकवायला सुरुवात केली. तो रात्री आला की रात्री गुपचूप सगळे झोपले की आई त्याला उठवायची आणि ग म भ न रस तळलं हे शिकवायची. पण तिलाच लिहिता वाचता येत नव्हतं, मग ती कुठून शिकली. तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की तू मला शिकव, मी माझ्या बाळाला शिकव. आई आहे, प्रत्येक परिस्थितीवर मात करता येते हे यातून आपण शिकलं पाहिजे. जर आपल्या भगवंतावर विश्वास असेल तर आपल्या कुठल्याही परिस्थितीत नीट मात करता येतं. मग हिला लिहिता वाचता येत नाही आहे, हिला हिच्या बाळाला शिकवायचं आहे. तिच्या मैत्रिणीला सगळ्याची शिकलेली होती, जवळच राहणार होती. दुपारी तू मला शिकव, मी रात्री त्याला शिकव. कारण बाबा मग त्या मुलाच का नाही पडवलं दिवसात त्या बाईंकडे शिकायला. दुसऱ्या मुलगा रानात असायचा चरायला आणि घरच्यांना आवडलंही नसतं. की रात्री गुपचूप त्यांना गम भन रसं जे काही शिकवायला लागली. मुलगा हळू करून 5-6 वर्षामध्ये नीट लिहाय वाचायला शिकला. त्या शेजारच्या बाई पुस्तकं पण आणून द्यायच्या, ती पुस्तकं पण हा वाचायला शिकला. आणि एक दिवस त्याच्या हातामध्ये वयाच्या 14व्या वर्षी साईबाबांच्या गोष्टी नावाचं छोटंसं पुस्तक पडलं. आणि त्या काळामधलं 1 आण्याचं पुस्तक, 1 आण्यामध्ये 6 पैसे, 1 आण्याचं पुस्तक 25 पानाचं पुस्तक होतं. साईबाबांच्या गोष्टी त्याने वाचलं, त्याला खूप आनंद झाला. आणि त्या दिवसापासून त्याने दररोज रात्री झोपण्याच्या आधी ते संपूर्ण पुस्तक आहे 25 पानाचं
वाचायला किती वेळ लागणार सांगा मला. ते जरा मोठ्या टाईपमधलं लहान मुलांसाठी केलं असतं खास. आपल्या माझ्या वयाच्या किंवा माझ्या थोड्या लहान असणाऱ्यांना आठवत असेल छोटी छोटी पुस्तकं असायची बघ गोष्टीची. उडती चादर किंवा डबीतला राक्षस, बरं, गंपू पाण्यावरून चालतो वगैरे असे पुस्तकांची नावं असे माहिती ना, छोटी छोटी. आणि ती 4 आण्याला मिळायची तेव्हा. 4 आण्यामध्ये एक पुस्तक होतं, त्याची किंमत तेव्हा 1 आणा होते. पण ही तशी गोष्टीचं पुस्तकसुद्धा प्रेमाने माझ्या देवाचं पुस्तक, माझ्या साईबाबांचं पुस्तक म्हणून वाचायला हवं. त्याला सगळी गोष्ट माहिती होती की आपला लोक द्वेष का करतात. तर आपण जन्माला आलो आणि साईबाबा गेले म्हणून, तरी त्याच्या मनात आईमुळे भक्तीच उत्पन्न झालेलं होतं. त्याने कधी बाबाने विचारलं नाही की बाबा असं का केलं. आईने विचारलं, म्हणजे यांनी नाही विचारलं. त्याने ॲक्सेप्ट केलं की आपण आलो, आपल्यामुळे बाबा गेले. त्याने ॲक्सेप्ट केलं की माझ्यामुळे बाबा गेले. पण बाबा खूप चांगले आहेत. आई एवढे अनुभव सांगते, आई एवढं प्रेमाने सांगते, म्हणजे नक्की खरं असलं पाहिजे. का त्याचं प्रेम करणारी व्यक्ती एकच होती, आई. आलं शेवण. दररोज ती गोष्टीचं पुस्तक वाचायचा आणि झोपी जायचं. असं करता करा 14 वर्ष झाल्यानंतर ही पुस्तक मिळालं. अखंड 1 वर्ष दररोज रात्री ते पुस्तक वाचलं गेलं. ते पुस्तक त्याला आता तोंडपाठ झालेलं होतं. मग त्याने काय सुरुवात केली 1 वर्ष झाल्यानंतर, पुस्तक फक्त हातात धरायचं असं नमस्कार करून, आणि त्या गोष्टीचं पुस्तक म्हणे साईंच्या कथा फक्त मनातल्या मनात पुटपुटत राहायच्या, किंवा तोंडाने पुटपुटायच्या, मनातल्या मनात म्हणत राहायच्या. त्यासाठी ते साई सच्चरित्रच बनलं होतं, लक्षात ठेवा. आलं म्हणे अतिशय प्रेमाने करायचं. कोणी बघायला नव्हतंच. त्याला अजूनही कोणी नाव ठेवलेलं नव्हतं. आई प्रसाद म्हणायची, काही लोक पश्या म्हणायला लागले, एवढंच, बाकी काही नाही. कसली ओळख त्याला मिळत नव्हती. त्याच्या मोठ्या भावाचं लग्न ठरलं त्याच वर्षी. लग्नाला वऱ्हाड जायला निघालं वधूच्या घरी. ह्याला तू कशाला येतोस, तुला गोरा खबर इकडे, हे अपशकुनी काढं नको तिकडे, आधी भलतंच व्हायचं. आईचा जीव 14-15 वर्षात एकटाच राहणार एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये, आणि तुझं नोकरां चाकरांबरोबर राहणार. ते बघतील की नाही, काय करतील माहिती नाही. पण आईला काही मागे राहता येते. तिच्या एका मुलाचं लग्न आहे आणि एका मुला मागे ठेवलं जाते. तो 15 वर्षाचा आहे. मी विचार केला 15 वर्षाचा मुलगा पण काही छोटा नाही, मोठा झाला आहे, काहीतरी होईल. त्याने घरी काम करणाऱ्या बाईला समजावून सांगितलं की बाई गं, तिथे खायला प्यायला नीट दे, आणि एकटा झोपणाऱ्या वाड्यामध्ये तर तुझ्या लेकाला पाठव सोबतीला. ती कामवाली बाई म्हणे तिच्या घरातली, हो ताई काळजी करू नका, बाईसाहेब तुम्ही जा. सगळीजणं ती घरातली पाहुणे मंडळी सगळी वरातीला निघून गेली लग्नासाठी. हा जो मुलगा होता त्याला आपण पशा म्हणूया, हे प्रसाद नाव आहे म्हणतात पशाचं. तर पशा मी साधारणपणे 34-35 सालची गोष्ट लक्षात आहे. पशा घरात एकटं रात्री झोपा. रात्री किर्र काळोख झाला. त्या काही इलेक्ट्रिसिटी नव्हती. खेडेगावात राहायला घर होतं. चिमणी लावली आणि जेवण घेऊन कोणती बाई येईना, आणि पोटात कावळे कोकलत होते. की हा म्हणून एक आपण तिच्या घरी जाऊन बघूया. मग ह्याने चिमणी घेतली. चिमणी म्हणजे छोटासा दिवा. चिमणी नॉन ती उडणारी चिमणी धरली काय, ती धरलं काही दिसत नाही राहिलं. चिमणी म्हणजे छोटासा दिवा. तो हातात धरला निघाला. पण नेमकं झालं कसं बघा. त्याने पायऱ्या उतरताना पाय सटकला. कशाने सटकला देवाला माहीत. खरंच देवाला माहीत. गॉड ओनली नोज. त्या देवाला माहिती आहे. बरोबर, तो काय करतो ते सामान्य माणसाला आपल्याला कळू शकत नाही. पाय सरकला, चिमणी पडली, फुटली, विजली. एवढ्या कागदात जाणार कुठे, परत पुढे काच आहेत. पाय पडला, काय झालं नसती पिढा नको, बिजळा मागे वळाला. मला विचार केला, मला भुका ठेवायचा विचार आहे का साईबाबांचा. बाबा काय हो आज उपास करू का मी. आणि याने डोळे बंद केले, हात जोडले आणि साईबाबांची साई कथा म्हणायला सुरुवात केली. साई कथा म्हणून पूर्ण झाली आणि तेवढ्यामध्ये पावलांचा आवाज आला. त्या बाईंचा मुलगा येतो समोरून. आता जेवणाचं ताट, एक डबा, एक पंचामध्ये गुंडाळलेल्या भाकऱ्या घेऊन आला. त्याचा मित्रच होता. ह्याच्याबरोबर नेहमी गुरु राखायला यायचा. दोघे एकत्र बसले. तो म्हणाले मी जेवून आलो आहे. ह्याच्यावर बसून जेवला व्यवस्थित.
त्यानंतरचे पुढचे 6 दिवस तो मुलगा दररोज रात्री यायचा, जेवण घेऊन यायचा, बरोबर जायचा. ह्याच्याकडे भीती पडत एकच होती की ही जी चांगली चिमणी आहे ही फुटली माझ्या हातून साप, आणि पुढे गडगडत गेली सापडली पण नाही. मग कासाहेब जरी फुटून गेली, मग खालचा जे पितळेचा भाग होता तो गडगडत गेला, तो गवतात झाडाझुडपांमध्ये दिसूनच येत नव्हता, सापडतच नव्हता. ह्याने देवाचंच नाव घेतलं. देवाचं म्हणजे साईबाबा. त्यासाठी देव म्हणजे साईबाबा, दुसरा कुठे देव त्याला नावसुद्धा माहीत नव्हतं. आई आणि साईबाबा असं. त्यासुद्धा बापाचं सख्खं नाव पण माहीत नव्हतं. विचार करा, एवढं माहिती होतं की आपल्या वडिलांना अण्णा म्हणतात, बस. बाकी काही माहीत नव्हतं. आडनावसुद्धा जेमतेम माहीत झालं होतं त्या धनगर पोरांनी बरोबरच्या सांगितल्यामुळे. ही मंडळी यायची वेळ झाली. वेळात गाड्यांचा बैलगाड्यांचा आवाज यायला लागला. ही मंडळी घरी आली. हा गुपचूप कोपऱ्यात उभा राहिला. याला माहीत होतं सामोर गेलं आपण कोणाला, त्यांना लोकांना आवडत नाही. लोकं तो दुसरीकडे फिरवलं. हा करून उभा राहिला. पहिलं दादा त्याचं उचलला. त्यावर एक छानशी मुलगी उतरली 15-16 वर्षाची. आपली बहिणी किती छान आहे नाही बाबा, छान वहिनी दिली तर. पहिलं उद्या काय निघाले, बाबा काय छान वहिनी दिली, छान वहिनी दिली तर. त्याने बाबा नमस्कार केला. आता त्याला माहिती होतं की एक तासाभराच्या आज कोणाला कोणाला तरी कळणार. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, 6 वाजले की अंधार पडायला लागेल, 7पर्यंत अंधार पडेल की चिमणी लावायला जाईल. त्याला कळेल की चिमणी कुठे नाही, इथे दिसत नाही आहे. म्हणजे कोणाला ती चिमणी नाही आहे म्हटल्यावर ती मला मार पडणार, कारण महागायची होती एवढं त्याला माहीत झालं. मग काहीच झालं नाही. कोणी याला ओरडलं पण नाही, कोणी विचारलं पण नाही, काय नाही काय नाही काय नाही. आणि आपल्या बाबांना हात जोडले, बाबा आजचा दिवस तरी चांगला गेला. आणि सगळीकडे झोपायला लागली. एवढ्यात वडील म्हणाले, अगं मी एक गोष्ट विसरलो, बैलगाडीमध्ये आपल्या व्याहानीची आपल्यावर दिल्या त्या वस्तू, त्याने एक वस्तू गाडीत वरती टांगून ठेवली होती. कोणी विचार इकडे तिकडे व्हायला नको, मी घेऊन येतो. त्या चिमणी काढ, कोणाला ती चिमणी दे का मला. ह्याच्या पोळ्यात गोळा उभा राहिला. संपलं. बाबा हे काय केलं. आई गेली. आईने तिकडून चिमणी घेतली, चिमणी लावली. बाबांच्या बघतो तीच चिमणी, काच पण लावलेली, वर खालचा पितळेचा सांगाडा पण तसाच. हे का आश्चर्य बाबा, ही कोणाची ढापलीत. काय म्हणतोय बाबा, ही कोणाची ढापलीत तुम्ही. ह्याचं मग साधं आहे, निर्मळ आहे, लक्षात ठेवा. कोणाची ढापलीत बाबा. बाबा माझ्यासाठी तुम्हाला चोरी करावी लागली. त्याला हे कळत नाही की बाबा हे निर्माण करू शकतो, हे त्याला कळत नाही. बाबा तुम्हाला माझ्यासाठी चोरी करावी लागली, खरंच खरंच तुम्ही देवात. बाबा परत कोणासाठी माझ्यासाठी कशी चोरी करू नका, मला मार पडला तरी चालेल, पण तुम्हीच चोरी करू नका. बाबा काय भाव आहे मला सांगा. देवावर भाव असावा तर असा असावा राजानं. बरोबर. बाबा माझ्यासाठी चोरी केली तुम्ही, माझ्यासाठी चोर झालं बाबा तुम्ही, नको नको असं करू नका. माझं काही झालं तरी चालेल, माझ्यासाठी तुम्हीच चोरी करू नका, तुम्ही कुठलंही वाईट काम करू नका. देवाला सांगतोय भक्त, माझ्यासाठी कुठलंही वाईट काम करू नका. अरे देव हलणार नाही तर काय सांगा मला. अख्खा साई हल्ला असेल वरती, बरोबर की नाही, त्याच्या स्वर लोकांमध्ये नाही. ह्याने हात जोडले साईबाबांना आणि परत एकदा कथा म्हणायला बसला. आधी म्हणून झाली ती, एकदा परत कथा म्हणायला बसला. आणि कथा म्हणून साईबाबांचे परत परत आभार मानणे, परत परत बाबा परत असं करू नका, माझ्यासाठी काही चुकीची गोष्ट करू नका, मी असाच बेकार आहे, माझ्यामुळे तर तुम्ही गेलात, माझ्यामुळे तुम्हाला जावं लागलं, तुमचे भक्त तुम्हाला तुमच्यापासून लांब गेले. बाबा मला क्षमा करा, काही चूक नसताना मनापासून क्षमा मागतो आहे. आमची चूक असताना आम्ही क्षमा मागायला तयार नसतो. अरे मनात द्या मनातसुद्धा. आम्हीच लोकांना पटवून गेला बघतो कसं मीच चूक नाही, दुसरा चूक आहे. ज्याने चोरी पकडली तोच चोर आहे. चोराशी उलट्या बोंबा असतात आमच्याबरोबर. परंतु ह्या मुलगा इकडे त्याची चूक नसताना क्षमा मागतो आहे बाबांच्या. सांगते बाबा माझ्यासाठी काही चुकीचं करू नका. परत रात्री दुसऱ्यांदा म्हणून चाललं, झोपला शांतपणे. आईना मातीकडे झोप येईना. आईना सारखंच वाटत होतं की घरात कोणतरी फिरत आहे, घरात कोणतरी फिरत आहे. ती उडून बघायला लागली, कोणी कळेना, काही दिसेना, कोणी माणसाची हालचाल दिसेना. थोड्या वेळाने ती दरवाजाच्या बाजूला असणारी ती चिमणी घेतली,
ते लावलेलीच होती ना. बघितलं घर फिरायला लागली, कोणी दिसत नाही. तेवढा तिला हा तिचा मुलगा पश्चाकडे झोपायचा मागच्या ओट्यावरती, तिकडे पावलं दिसली, ओली पावलं. आणि कोणाची ओली पावलं? पावलं खूप मोठी आहेत, पश्चाची पावलं एवढी मोठी नाहीत. मागली सगळे गाडीवर केव्हाच झोपलेले आहेत. 8:30 पावणं सगळे झोपलेले होते रात्री त्या काळानुसार. आणि आता रात्रीचे 12 वाजले होते. ही पावलं कोणाची एवढी मोठी? ही ओली ओली पावलं ही मस्त उमटलेली आहेत, शेणाने सारवली जमिनीवरती, आणि पश्चाच्याकडे चालली आहेत. बघते पश्चाजवळ थांबली. पश्चाची पावलं एवढी मोठी. नाही, पश्चाच्या पावलं हात लावून बघितलं, पश्चात जागाच होता. मग म्हणा काय गाई? म्हणजे काय नाही रे बाबा, ही बघ पावलं कोणाची रे, कोण आलं तिकडे? आई कोणीच आलं नव्हतं, मी जागाच आहे. मी बिछाना पडलं सुद्धा, आत्ता पडलो तू यायच्या एक क्षण आधी. त्यामुळे मी बसूनच होतो, इकडे कोणी आलेलं नाही. आणि एवढी ओली पावलं राहतील इतक्या 1-2 मिनटात तर कोणीच आलेलं नाही. हे आपण विचार करत करत चिमणी घेऊन परत आले. हे म्हणायला गेलं आपल्या घरात कोणतरी रात्रीचं फिरत आहे, म्हणजे झोपेत चालतं आहे, काहीतरी लबाडी करत आहे, काय मला कळत नाही. एवढ्या पायी पावण्याने भरलेलं घर. ती रात्रभर जागी राहते. जागी राहायचं म्हटलं काय करायचं? साईराम 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 साईराम. मध्ये डुलकी लागते तरी साईराम साईराम म्हणायचं. आणि ती चिमणी हातात घेऊन बसली होती. इकडे आई का जागी? ह्याला वाटलं, आईला बहुतेक कळलं की आपल्या अजून चिमणी फुटली, म्हणून आईने चिमणी नवीन आणली. बाबांनी नाही चोरी केली. बाबा मला क्षमा करा, मी तुम्हाला चोर म्हटलं. परत भाव बघा कसा आहे. बाबा मला क्षमा करा, मी तुम्हाला चोर म्हटलं, खरं मी माझ्या आईने कोणते विकत आणून ठेवली असणार. साधा भोळा भाव आहे. देवाला हेच बस राजानं, त्या स्वयंभवानं दुसरं काही नको असतं. तो हळूच उठला आणि आईजवळ गेला. आई, ही चिमणी तू आणलीस ना? कुठली चिमणी? ही माझ्या हातातली? नाही रे बाबा, ही आपल्या घरात गेला 70-80 वर्षापासून आहे, खूप महाग वर्षी आहे. तुझ्या आजोबा काशीला गेलं जर तिथून त्याने आणलेली. अरे बापरे. आता परत प्रश्न, बाबा क्षमा करा, आईने नाही आणली. किती गोड आहे, विचार करा. 15 वर्षाचा मुलगा आहे. आई म्हणजे असं काय विचारते असेल बाबा, आई सोडून दे. आई रात्रभर जागी आहे, कोण चोर बीर येईल या भीतीने. हा रात्रभर जागा आहे. नक्की मग ही बत्ती आणली कोणी, ही चिमणी आणली कोणी, हा विचार आहे. आणि परत 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 जागा राहण्यासाठी कथेचं आवर्तन करतो आहे. रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 9 तासामध्ये ती गोष्ट बरोबर 108 वेळा म्हणून झाली. 108 वेळा म्हणून झाली. त्याने आकडा मोजला नाही, मोजला त्याच्या साईने. फक्त साईने काय केलं, साई नेहमीप्रमाणे देव आपल्या भक्तासाठी पार्शालिटी करतो. त्याने 108वर 1 शून्य ठेवून दिलं. शून्याला ती काय किंमत? इकडे ठेवलं काय, तिकडे ठेवलं, देवाच्या दृष्टीने सारखंच. आपल्याला मानवानं त्याचा फरक पडतो, बरोबर. एकावर 10 शून्य आहेत की 9 शून्य आहे की 8 शून्य आहे, त्या देवाला काही फरक पडत नाही. देवाने 108वर 1 शून्य ठेवलं. मग साईचं पोट भरेना, आणि आणखीन 1 शून्य ठेवलं, आणखीन 1 शून्य ठेवलं, त्याने आणखीन 1 शून्य ठेवलं. आणि देव एवढा रंगून गेला भक्ताच्या प्रेमामध्ये की शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, शून्यावर शून्य, शून्यावर शून्य वाढतच गेलं. ह्यांच्या घरात सकाळ सगळी उठली तरी ह्याची आई आता जागेवर आंघोळ करून आली. आणि आंघोळ करून येत असताना तिला विहिरीजवळ, विहिरीच्या बाजूला एक झाप बांधलेला असायचा गावाकडे, त्या झापाच्या आडच तरी आंघोळ कर. त्या झापातून बाहेर आली कपडे वगैरे नीट करून, आणि तिला आवाज ऐकू आला, शून्य 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 शून्य. हा कोणाचा आवाज? हा पुरुषाचा आवाज आहे. हे कोणी पुरुष दिसत नाही. मी बाई माणूस आंघोळ करून आले, हे काय कोण पुरुष इकडे बसला आहे? ती सगळीकडे बघते, कोणीही पुरुष दिसत नाही. अरे हे काय गोष्ट? मात्र ती पावलं दिसली ओली परत, आणि पावलं ती भक्तीच्या समोर उमटत आहेत. अशी जात आहेत परत येत आहेत वळून, अशी जात आहेत परत येत वळून. जात आहेत कुठे? पाशा झोपल्या तिथपर्यंत. पाशा बसल्या बसल्याच झोपल्या आहेत ती बघते. मागच्या होत्या ना पाशा, म्हणजे इकडे विहीर जवळ आहे. विहिरीपासून ही पावलं, ओली पावलं पशापर्यंत जातात, पशापासून परत येतात. आणि इकडून त्या पावलांबरोबर आवाज येतोय, शून्य 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 शून्य.
1 तासभर 0-0 चालू होतं. म्हणजे 108 वर किती शून्य लिहिली गेली विचार करा. ह्याला सद्गुरू म्हणतात. भक्ताच्या भावाला जो भुलतो आणि भावाला खरं मानतो, संख्येला नाही. संख्या त्याची होती 108, त्याने मोजली पण नव्हती. साईने त्या 108 वर 108 शून्य लिहिली. 1008 शून्य लिहिली असतील, 1,08,000 शून्य लिहिली असतील. 1 तासात जेवढी शून्य लिहिली उच्चारली तेवढी शून्य लिहिली गेली. बाबाने उच्चारलं की ते ब्रह्मवाक्य आहे. ह्याचा जप कथेचा एवढ्या वेळा झाला. आलं का बरे? 1008 कोटी वेळा त्याचं कथावाचन झालं. बरोबर? याच्या आणखी किती पण झालं असेल मला मोजता येईल, माझं गणित चांगला नाही. बाबांनी शून्य लिहिली, बाबांचं बाबांना माहिती. बरोबर? पण पश्चाच्या आईला मात्र जाणीव झाली की हा आवाज नक्की साधासुद्धा नाही. हा भूताचा अजिबात नाही, कारण दिवस आहे, दिवसाभूती येत नाही. हा आवाज माझ्या देवाचा आहे, हा आवाज माझ्या साईचा आहे. की ह्या पावलांवर हळदी कुंकू वाहते, फुलं वाहते, अक्षता वाहते, आगोगोर आलेले ना. आणि या डोक्यातून म्हणते बाबा माझ्या बाळाच्या पशाच्या रक्षणासाठी मी राहिलात ना 6 दिवस. काय म्हणते? काल रात्रीपर्यंत माझ्या बाळाच्या रक्षणासाठी तुम्ही जे राहिलात ना 6 दिवस, मग आज कशाला आणखी श्रम करताय? किती चालताय? तुम्ही थकला असाल. किती चालताय तुम्ही? काय एवढी चालताय, झाडं मारताय? तो बिचारा बसून झोपलाय पशा, त्याचं तुम्हीच बघणार असेल ना, त्याचं बघणार दुसरं कोण नाही बाबा. आणि एकदम तो आवाज बंद झाला यायचा, 0-0-0-0. हिला खात्री पडली की बाबाच होते. हे प्रत्येक पावलं, जेवढी पावलं दिसली तेवढ्या पावलांना हळदी कुंकू अक्षता फुलं सगळं वाहिलं आणि प्रत्येक ठिकाणी डोकं ठेवून नमस्कार केला. माझा साई, माझा साईराम, माझा साईराम, माझा साईराम, माझा. आता पण जप होता साईराम साईराम, माझा जप झाला माझा साईराम, माझा साईराम, माझा साईराम. सगळ्यात बेस्ट जप. बरोबर? ते सगळं करून गेले आत्माने. एवढा चढली, पश्या डोक्यात हात जायला, पश्या जागा हो थोडं. त्यावेळेला थोडीशी झोप लागली होती. 108 झालं. बाबाने बरोबर त्याला झोप आणली होती, तो झोपला होता. उठ बाबा, गोराखी आलाय, तुला जावं लागेल, नाही तर ओरडा खावा लागेल. तर तिकडे ती कामवाली बाई आली. ती म्हणाली, तिचा दुसरा मुलगा होता गोरण्याला. तर हिच्या आईने विचारलं, काय गं आज तुझा पोरगा नाही आला? नाही हो, माझ्या पोराच्या पायात काटा शिरला आहे, 8 दिवस झाले. तुम्ही निघालात तर त्याच दिवशी सकाळी काटा शिरला त्या पायाने, बाभळीचा काटा. एवढा मोठा पाटा पायात गेला, त्यामुळे त्याचा पाय जायबंदी झाला आहे. त्याला चालताच येत नाही. तो कशाला? गेले 6 दिवस हाच येतोय, खंडू येतोय, माझा पोरगा येत नाही. पाशा म्हणतो, खंडू कुठे येतोय? तुमचा मुलगा तरी येतोय. हा खंडूला खंडू कोण मला माहीत पण नाही. अरे आम्हाला पण माहीत नाही. अरे आम्हाला माहीत नाही, पण खंडू आला खरा. हा गरीब होता, ह्याला कोण नाही म्हणाला. मग आम्ही याला म्हटलं राहा आमच्याबरोबर, आमच्या पोराचं काम कर, आधीच आम्ही खायला घालू. आता खंडू वेगळा, हिचा मुलगा वेगळा. हिचा मुलगा म्हणे पाय काटा गेला म्हणून घरीच आहे. पण हा पशा काय म्हणतो आहे, हा माझ्याबरोबर येतो आहे, माझ्यासाठी जेवण घेऊन येत आहे, माझ्याबरोबर रानामध्ये पण येतो आहे, संध्याकाळी जेवण घेऊन पण येतो आहे, रात्री माझ्या सोबतीला पण राहतो आहे. तोच रात्री सोबत करत होता, त्याचीच पावलं उमटत होती. तोच आपला साई होता. देव असा असतो लक्षात ठेवा. आलक्षामध्ये आपला सद्गुरू असा असतो लक्षात ठेवा. आपल्याला एवढी माया करतो, आभाळ माया करतं. आभाळाची माया असते. आभाळ एवढी विशाल अनंत दीप खोल, ते आपल्याला समजूच शकत नाही एवढं प्रेम करतं. पशाच्या आईला खात्री पडली, नाही बाबांनी सह केलं. आणि पशाला प्रश्न पडला. पशाने पहिल्यांदा आयुष्यात प्रश्न विचारला, अगं आई ते बाबा होते का? म्हणे हो बेटा, बाबा होते. खंडू दिसेनासा झाला होता, ते बाबाच होते. इथे जो नसताना दिसत होता या बाईचा पोरगा, तो पण बाबाच होते. तुला आता दिसत नाही आहेत, इकडे जी पावलं उमटली होती ते पण बाबाच होते. ती चिमणी जी तू मला विचारलीस ती पण बाबानेच आणली असणार. तू फोडली होतीस का? म्हणा होय आई, मी फोडली होती माझ्या हातून, ती पण बाबानेच आणली. आई पण तू म्हणतेस ना की देवाला काही
देवाला द्यायचं असतं, देवाकडून घ्यायचं तर देव जे देईल ते घ्यायचं असतं. मग ही आता चिमणी मी घेऊ का? आई म्हणाली, नको बाळा, देवाचे आशीर्वाद घ्यावे. ही नाही वस्तू घेतलीस तर ही वस्तू आहे तुझ्या बाबांची, त्यांना अजिबात आवडणार नाही, ते तुला चोर म्हणतील. देव तुला चोर म्हणणार नाही, बाबा चोर म्हणणार नाही, पण तुझा बाप, तुझे काका, तुझे आजोबा सगळे तुला चोर म्हणतील. तर ती चिमणी काही घेऊ नकोस. पण ह्याच्या मनात इच्छा होते की बाबांचा हात लागला असणार त्या चिमणीला, त्यामुळे ही चिमणी आपण घ्यायलाच पाहिजे. ह्याने कष्टकारी ठरवले. दररोज रानात गेला की लाकडं तोडायला लागायचा, आणि लाकडाची मुळी त्या काळामध्ये 2 पैशाला मिळायची, आणि ह्या बत्तीची किंमत होती 5 रुपये. खूप मोठी, खूप महागडीची बत्ती होती, म्हणूनच सगळे लोक चिडले असायच्यावर. 1.5 वर्ष मेहनत करून त्याच्याकडे 5 रुपये जमले. 1.5 वर्ष मेहनत करून, आणि तो बत्ती आणायला गेला शेजारच्या गावच्या दुकानामध्ये. तिकडे एक गेला दुकानामध्ये आणि एकदम घाबरून बाजूला उभा राहिला. दुकानात शेणा एवढ्यात बघितलं काय, काका आलेत. हा गुपशुप आडोशाला उभा राहायला बघतोय, तर काका 30 बत्ती घेऊन आला होता. मला की ना बत्ती आली, काम नीट करत नाही, दुरुस्त करून मिळेल काय तुमच्या दुकानामध्ये? मालकाने सगळं मिळणार नाही, हा जुन्या टाईपचा माल आहे, हा माल हल्ली येत नाही, तुम्ही घरी घेऊन जा, आम्हाला तुमच्याकडे ठेवा आणि भंगारवाला विका. त्या दुकानदाराने त्याला 1 आणा काढून दिला. भंगाराचं 1 आणा सुद्धा त्या काळात मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. 5 रुपयाची गोष्ट 1 आण्यामध्ये, पण तिचं खराब झालेली होती, कामाची नव्हती. काका आनंदाने निघून गेला. काका बाजारासाठी आला होता, आठवडे बाजारासाठी. हा मुलगा आनंदाने पुढे झाला. ह्याने आणले होते 5 रुपये. ह्याला ऑब्वियसली दुकानदार 1 आण्याला घेतली होती, त्याने ह्याला 4 आण्याला विकली. ह्याला 5 रुपयाचा माल 4 आण्यात मिळाला. ह्याला 5 रुपयाचा नव्हता, अनंत रुपयांचा होता. त्या साईचा हात ज्याला लागला होता असा तो दिवा होता. अशी ती चिमणी होती. त्याने 4 आण्यात घेतले, तर उरलेले 5.25 रुपये काय करायचे विचारत पडला. तेवढा दुकानदाराची पत्नी तिकडे आली. अहो चला हो घरी, लवकर जेवायचं आहे, संध्याकाळची शिर्डीची गाडी आहे ना आपल्याला, शिर्डीला जायचं आहे. मग तुम्ही शिर्डीला जाणार? हो. माझ्याकडून बाबांना एवढी दक्षिणा द्याल काय? हो देऊ ना म्हणे. आणि 5.25 रुपये करून, एका पैशाचं मोह नाही, 5.25 रुपये त्या माणसाच्या हात दिले. बाबांच्या पायावर ठेवा आणि बाबांना सांगा की माझं सगळं चांगलं चाललं आहे. काय सांगतो? माझं सगळं चांगलं चाललं आहे. ते गृहस्थ जातात. हा 5.25 रुपये देऊन घरी परत येतो. भक्ती अशी असावी, ज्याला कधी बघितला नाही, सगळ्यांच्याकडून उपेक्षा सहन केली, ज्याच्यामुळे उपेक्षा सहन केली, ज्याच्या नावामुळे, याच्यावर सुद्धा किती प्रेम करतो त्याचे. घरी आला आणि त्याने आईला दिवा दाखवला. आई म्हणाली, खूप चांगलं केलंस, तुझे काकावर शीघ्र संतापी आहेत, वडीलवर शीघ्र संतापी आहेत. ती चिमणी काम करण्याने चिडले, पण मला माहिती आहे ना ह्याला बाबांचा हात लागला आहे, तू चांगलं केलंस. किती कष्ट केलेस बाळा. मी नेहमी बघायची हाताला नदी घट्टे पडत चाललं आहे, मला कारण कळत नव्हतं, आज कारण कळलं. तू लाकडं फोडतेस एवढी, ठीक आहे तुझ्याकडे ठेवून दे. त्या दिवसापासून त्याला पूजा करायला साधन मिळालं. ती चिमणीचा जो सांगाडा जो आहे, ते मशीन जे आहे, यंत्र जे आहे, ते त्याचा काच नाही आहे, तेल नाही आहे, काही नाही. त्याने एका कापडात गुंडाळून घेतलं. कापड आईकडूनच घेतलं, आईच्या साडीचा तुकडा घेतला, त्यात गुंडाळून ठेवलं. आणि हा तिकडे ह्याला गेला रानामध्ये सकाळी गाई चरायला, की दुपारच्या वेळेस शांतपणे जेवायच्या आधी ती चिमणी बाहेर काढायची, त्या कागदावर ठेवायची, त्याला फुलं व्हायची, पानं व्हायची, पाणी ठेवायचं, स्वतःची भाकरी ठेवायची, घास ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा, सगळं करायचं. आणि ते पुस्तक अख्खं एकदा त्याच्यासोबत म्हणायचं. आणि त्यासाठी तो साईबाबा होता. ती साईबाबांची मूर्ती होती. त्याने साईबाबांचा फोटो फक्त घरातला बघितलेला होता, बाकी काही माहीत नव्हतं. पुस्तकावर सुद्धा बाबांची रेखाकृती होती, फोटो नव्हता, चित्र नव्हतं, रेखाकृती होती. ओके. पण इकडे ह्याच्यासाठी ती चिमणीच साईबाबा होते. तिच्यासोबत बसूनच ती कथा संपूर्ण म्हणायचा, फुलं व्हायचा, पाणी व्हायचा, भाकरी व्हायचं, सगळं व्हायचं. गमतीची गोष्ट सांगतो, कसं देव घडवतो आपलं आयुष्य बघा. एक दिवस ही पूजा करत असताना हा
गावचा सावकार आणि सावकारीण बाई अशी चांगली माणसं असतात. येऊन जात असतात गाडीने दुसऱ्या गावाला. ती बाई म्हणते, हा काय मुलगा मी बऱ्याच वेळा बघते, बऱ्याच वेळा रस्त्याने जातो. त्या बाईसुद्धा सावकार नसायचे एरवी, काहीतरी पूजा करत असतो. मग ते तुम्ही आहात ना, आज आपण उतरून बघूया. मी एकटी बाई म्हणून असते म्हणून उतरून बघत नाही. सावकार नवरा आहे म्हणत ते बाईने उतरून बघितलं, काय चिमणीची पूजा करत आहे. सावकाराने बाईने विचारलं त्याला, मला काय रे बाळा, तू पशा ना, तू अमकामक्याचा मुलगा ना. जाऊन हो, मी कसली पूजा करतोस. तो पहिला घाबरायला लागला. अरे घाबरू नकोस रे, पूजा करतोयस पण चिमणीची पूजा का करतोयस. पशाने शांतपणे, या बाईने एवढ्या शांत प्रेमाने डोक्यावर हात फिरवला. त्याला पहिल्यांदा आईशिवाय दुसरं कोणतं एवढं प्रेम करत होतं. तो कळवळला जीव त्याचा आणि त्याने सगळी गोष्ट सांगितली. बाई म्हणाला, खरा साईबाबांचा भक्त आहेस रे बाबा, तू काय अपशकुनी नाहीस, अजिबात नाहीस. मी पण साई भक्त आहे. देव आपल्या एका भक्ता दुसऱ्या भक्ताच्या मदतीसाठी कसा पाठवतो असे उदाहरण आहे. सावकार आणि सावकारीबाई दोघेही साई भक्त होते. त्याच दिवसापासून सावकार म्हणाला, इथे तुझं काम बघायला आमचा एक नोकर येईल, तू शाळेत यायचं, आमची शाळा आहे, तिकडे शिकायला सुरुवात करायची. 7वीपासून पुढे सुरू, 7वीपर्यंत तुला सगळं येतं आहे. हा मुलगा पुढे प्रसिद्ध वकील झाला, एवढा शिकला, लॉयर झाला. त्याने साईबाबांची 108 छोटी छोटी मंदिरं जी प्रत्येक गरीब वस्तीमध्ये बांधली. का, मी गरीब होतो सर्वदृष्ट्या, घर श्रीमंत होतं, आईबाप श्रीमंत होते, पण मी गरीब होतो. प्रत्येक अनाथाश्रमामध्ये तो दरवर्षी थोडी थोडी देणगी द्यायचा. का, मी अनाथ होतो, बाबांनी मला सनाथ केलं. आणि खरंच सांगतो, 2007 साली तो गेला सुद्धा किती सुंदरपणे गेला. पत्नी होती, मुलं होती, नातवंड होती, म्हणजेच होतं, आनंद होता. घरच्या लोकांचं मत हळूहळू बदललं होतं. शिकलेला बघितला, सावकाराच्या डोक्यावर हात आहे म्हटलं, वडील काकामध्ये जरा गप्प झाले होते. चांगला शिकला, चांगली पत्नी मिळाली, चांगली मुलं, चांगली नातवंड, सगळं मस्त. जायच्या दिवशी सकाळी तो सर उठल्या उठल्या म्हणाला, आपण कधी आयुष्यभरात एकादशीचं व्रत केलं नाही. आपल्याला काय, आपण कुठे उपवासच केला नाही कुठलाही. आज आपण उपवास करायचा, आजची एकादशी. काय माहिती, एवढं वय झालं आता, देव कधी हाक मारून त्या ओ द्यायची आणि जायचं, पळायचं. आज एकादशी करूया. तो बायकोला सांगतो, मुलांचं सुना बरे खिचडी बिगडी सगळं तयार करतात. मग मुलगा काय म्हणतो, बाबा आज एकादशी आहे ना, तुम्ही आज उपवास पण करता ना, तर आपण घरात पूजा पण करूया, आपण घरी गंगापूजन करूया. मी पंढरपूरला जाऊन आलो, तुम्ही पंढरपूरला जाऊन आलात, तर आपण गंगापूजनच करूया. एक जण म्हणा एकादशी दिवशी नसतात करत गंगापूजन, जे म्हणा एकादशी दिवशीच करायचं असतं. हा म्हणा ते काय नाही, माझी जी साईबाबांची चिमणी आहे तिचं पूजन करायचं. ती पूजनाची चिमणी त्यांच्या देवघरात मधोमध ठेवलेली होती. ती त्यांनी काढून एका चौरंगावर ठेवली, चारी बाजूला केळी बांधल्या आणि विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत वाचत राहतं, पोथी घेऊन वाचत वाचत तो एक एक तुळशीचा पान त्या चिमणीला वाहत होता. ओम नारायणाय नमः साईराम, ओम केशवाय नमः साईराम, ओम माधवाय नमः साईराम. ओके, प्रत्येक राम तर साईराम म्हणत होता. विष्णू सहस्त्रनाम पूर्ण झालं आणि साईनाथ महाराज की जय म्हटल्याबरोबर त्या क्षणात त्याच्या हातून तुळशीचा हात पडलं, वाहिलं गेलं, खऱ्या रीतीने वाहिलं गेलं. त्याबरोबर त्याचे प्राणही वाहिले गेले. पान पडलं, लक्षात घ्या, पान त्याने वाहिलं नाही, प्राण गेलेले होते. पान पडलं आणि त्याने प्राण वाहिले होते. ओके, कसं, किती सुंदर असा साई आहे, लक्षात ठेवा. हा साई असा आहे, हा आपल्या भक्तांना कधी टाकत नाही, सोडत नाही. त्याला सगळ्या जगाने लाथाडला होता, पण त्याच्या साईने त्याला कधीच सोडला नाही, त्याच्यावर प्रेमच केलं. आणि त्याने कसं प्रेम केलं तसं प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे. लक्षामध्ये नक्की किती टक्के प्रेम करून बघा.
सद्गुरूवरती प्रेम करायला शिका. त्या साईला पकडून ठेवायला शिका. साईबाबांचे तोंडचे शब्द आहेत, हा विठ्ठल पाठवी लई पळपुट्या, बरोबर. ह्याला पकडून ठेव नाही तर पळून जाईल. ह्याला पकडून ठेवता येतं ते मंत्रविचार करून, याला पकडून ठेवता येतं ते त्याच्या नावाचा महिमा गाऊन ऐकून त्याच्यावर प्रेम करून. आपण कुठलाही एक मार्ग निवडूया, आपल्या आवडीने तो दररोज वेगळा मार्ग पत्करूया, काही हरकत नाही. परंतु काही झालं तरी आपल्या देवाला कधी सोडायचं नाही हे लक्षात ठेवा. तोच आपलं सगळं करणारा असतो, तोच आपलं सगळं निवारणारा असतो. कधी लक्षात ठेवायचं की आपला बाप तो आपला बाप. ओके, आज आपण जप करणार आहोत ओम आपला बाप तो आपला बाप. ओके, ओम आपला बाप तो आपला बाप. 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 ओम 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 हरि ओम. वरती एवढी शून्य ठेवायची तेवढी ठेवली गेलेत, तुम्ही काळजी करू नका. ओके, हरि ओम. श्रीराम अंबज्ञ. आय लव यू ऑल, लव यू ऑल, लव यू ऑल, लव यू लॉट.